सामान्य विज्ञान सराव प्रश्नपत्रिका 2. उघड्या भांड्यातील पाणी उन्हाळ्यात सुद्धा आजूबाजूच्या वातावरणापेक्षा थंड असते कारण पाण्याचे बाष्पीभवन होते. क्वेश्चन 2. एकाच खोलीत खूप लोक एकत्र जमले असेल तर काय होईल? कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढेल. 3. रात्री झाडाखाली झोपू नये कारण झाडे कार्बन डायऑक्साईड सोडतात. 4. पाण्यातील हिरव्या वनस्पती जलचरांच्या जीवनास अपायकारक ठरतात, त्या प्राणवायू सोडतात. 5. फिशलेट म्हणजे 2 डोळ्यांमधील अंतर ठेवणे. 6. खालीलपैकी कोणाचे हृदयस्पंदने अतिशय वेगाने होतात? ससा. पायरोमीटरचा उपयोग करतात उच्च तापमान मोजण्यासाठी. खालीलपैकी रक्ताचे प्रमुख घटक कोणते? अ, ब, अ आणि ब पुन्हा ओ. क. जीवनसत्वात खालीलपैकी दुसरे कोणते नाव आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड. 10. ज्यावेळेस एखाद्यास आपणास काही रोग व आजार झाल्याचे वाटते, त्या आजाराचे सर्व लक्षणे काल्पनिकरित्या जाणवतात अथवा विकृतीस काय म्हणतात? हिस्टेरिया. 11. मानवी शरीरात अंदाजे 360 स्नायू असतात. 12. टायफॉइड या आजारावर खालीलपैकी कोणते औषध प्रभावी आहे? सिप्रॉन. 13. खालील इलेक्ट्रिक मध्ये खालील काय वापरले जाते? इलेक्ट्रिक ट्यूबमध्ये टंगस्टन. 14. श्रमप्रधान काम करणाऱ्या मजुरास भर दिवसा खालीलपैकी किती उष्मांक देणारे अन्न आवश्यक आहे? 3200. 15 नंबर. खालील पैकी काय उत्कृष्ट विद्युत वाहक आहे? खारे पाणी. रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारणतः 3 महिने इतका कालावधी जाऊ देणे आवश्यक आहे. 17 नंबर. माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? 23. 18. खालीलपैकी कोणत्या जीवाणूपासून कॉलरा हा रोग होतो? व्हायब्रो कॉलरी. 19. पौड बेडकास खालीलपैकी कोणता अवयव नसतो? मान. 20. हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असणारा वायू कोणता? कार्बन डायऑक्साईड. तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात? अस्थिमज्जा. गव्हामध्ये हे प्रथिने असते. ग्लुटेन. 23. या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात. ड जीवनसत्वामध्ये. 24. खालीलपैकी कोणत्या खतास नैसर्गिक खत असे म्हणता येणार नाही? युरिया. 25. अमरवेल ही वनस्पती आहे परजीवी आहे. 26. घटस्फोर्णी ही वनस्पती भारतातील मिझोराम राज्यात सापडते. 27. बेडकाच्या हृदयात एक जवनिका असते. 28. स्पायरोगायरा हे हिरवे रंगाचे शेवाळ असून ते स्वयंजीवी असते. 29. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य आहे? कॉलरा. 30. खालीलपैकी कोणता प्राणी उभयचर वर्गातील आहे? सॅलिॲडर. 31. कुष्ठरोग खालीलपैकी कोणत्या जंतूमुळे होतो? मायकोबॅक्टेरियम लेप्रेसी. 32. खालीलपैकी काय कॅल्शियमचे समृद्ध आहे? दूध. 33. खालीलपैकी सोड्यामध्ये काय असते? सोडियम, हायड्रोजन, ऑक्सिजन. 34. खालीलपैकी कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते? नायट्रोजन. 35. खालीलपैकी कोणत्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन मिळवतात? नायट्रेट. 36. हिरा व ग्राफाइट हे या एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असते. कार्बन. 37. चंद्रावर गेलेल्या माणसाला आकाश काळे दिसते. बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत. 39. वनस्पतींनाही भावना संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस. 40. खालीलपैकी कोणते जळण वायुरूप नाही? स्पिरिट. 41. हे खत रंगहीन असते. सोडियम युरिया. 42. विद्युतप्रवाह मोजण्याच्या साधनाला ॲमीटर म्हणतात. 43. याला रसायनाचा राजा असे संबोधले जाते. सल्फ्युरिक ॲसिडला. 44. हवेत तापवल्यानंतर सोने व प्लॅटिनम या धातूचे ऑक्सिडीकरण होत नाही. 45. बेकिंग सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. 46. बेडूक हा उभयचर या वर्गातील प्राणी आहे.
47 विषाणू इतके सूक्ष्म असतात ते फक्त इलेक्ट्रिक मायक्रोस्कोप याच्या साहाय्याने दिसू शकतात. 48 खांद्याचा सांधा हे उकळीच्या सांध्याचे उदाहरण होय. 49 गुडघ्याचा व कोपराची सांधा ही सांध्याच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? बिजागरीचा सांधा. 50 लाळेतील टायलिन प्रक्रिया पिष्टमय पदार्थावर होऊन माल्टोज तयार होते. 51 साप, सरडा, मगर, कासव हे खालीलपैकी कोणत्या वर्गातील प्राणी आहेत? हे सरीसृष्टीतील आहेत. 52 नायक्रोम या मिश्रधातूमध्ये क्रोमियम, तांबे व मॅंगनीज असते. 53 इंद्रधनुष्यातील 7ही रंग एकत्र आल्यास खालीलपैकी कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? पांढरा.